एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्रतर्फे एसएससी जीडी भरतीचा नुकताच या ठिकाणी रिझल्ट लागलेला आहे आणि जेव्हापासून एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागलेला आहे तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होते की सर एसएससी जीडीचा स्कोर कार्ड कधी येणार आहे, एसएससी जीडीचा स्कोर कार्ड कोणत्या तारखेपर्यंत, एसएससी जीडीचा स्कोर कार्ड कोणत्या तारखेपर्यंत या ठिकाणी येणार आहे, त्याचबरोबर याची लिंक कोणती आहे, त्याचबरोबर कसं यामध्ये चेक करायला लागते, तर संपूर्ण माहिती सांगणार आणि मागच्या वर्षी नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क या ठिकाणी वाढले होते आणि ह्या वर्षी या ठिकाणी वाढू शकते, तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। कोणकोणत्या शिफ्टच्या विद्यार्थ्यांना यामध्ये फायदा होणार आहे, कोणकोणत्या शिफ्टचे नॉर्मलायझेशन मध्ये जास्त मार्क वाढणार आहे याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला एसएससी जीडी मध्ये किती मार्क पडले हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की मुलांना सरासरी एसएससी जीडी भरतीमध्ये किती मार्क या ठिकाणी पडली याबद्दल। तर पहा, एसएससी जीडी भरतीचं जे स्कोर कार्ड आहे तर ते स्कोर कार्डची या ठिकाणी लिंक आलेली आहे। तर ते स्कोर कार्डची जी लिंक आहे मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। तर त्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला जायचं आणि तिथं जे स्कोर कार्डची मी लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे तर त्या लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या समोर जे असा काही इंटरफेस या ठिकाणी येणार आहे 20 जून 2025 16:45 टू अशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी लिहिलेलं येणार आहे। तर सध्याच्या कंडिशनला जे विद्यार्थी मित्रांनो स्कोर कार्ड जे आहे या ठिकाणी दाखवत नाही आहे, कारण की साइड या ठिकाणी स्लो चालू आहे, कारण की एसएससी जीडीवर जे भरपूर या ठिकाणी लोड आलेला आहे। पहिलेच तर एसएससी जीडीचा जेव्हापासून रिझल्ट लागलाय पुऱ्या भारतातले विद्यार्थी त्या ठिकाणी ते पाहून राहिले वेबसाईट, तर त्यामुळे हे साइडवर या ठिकाणी लोड पडलेला आहे। आणि त्याचबरोबर एसएससी जीडी भरतीचं जे स्कोर कार्ड आहे हे 7 दिवसाच्या अंदर या ठिकाणी येत असते रिझल्ट लागल्यानंतर। आणि त्याचबरोबर एसएससी जीडीच्या स्कोर कार्डची जी लिंक आहे हे जे 20 जूनला या ठिकाणी ऍक्टिव्हेट झाली होती। 20 जून ते आता आपल्याला या ठिकाणी आजची जी तारीख आहे हे 26 जून आहे, तर आज सुद्धा एसएससी जीडी भरतीचं जे स्कोर कार्ड आहे हे आज या ठिकाणी येण्याची दाट शक्यता आहे। तर आपल्याला जे वेळोवेळी या ठिकाणी चेक करायचं आहे, लक्षात ठेवा आज जर नाही आलं तर उद्या नक्की या ठिकाणी येणार आहे। तर जास्त चान्स आहे आजही येऊ शकते, उद्या येऊ शकते या ठिकाणी स्कोर कार्ड। तर आपल्याला त्या ठिकाणी लिंकवर क्लिक करून आपण त्या ठिकाणी आपला स्कोर कार्ड या ठिकाणी पाहू शकणार आहे। तर स्कोर कार्ड मध्ये कसं असते की स्कोर कार्ड मध्ये आपल्याला समजते की बा आपल्याला किती मार्क या ठिकाणी पडले, म्हणजे जनरल नॉलेज मध्ये किती मार्क्स पडले, गणितामध्ये किती मार्क पडले, बुद्धिमत्ता चाचणीमध्ये किती या ठिकाणी मार्क पडले, हिंदी व्याकरण मध्ये किती मार्क पडले, इंग्रजी ग्रामर मध्ये किती आपल्याला मार्क या ठिकाणी पडले। तर हे एक अंदाज त्या ठिकाणी दाखवते आणि रॉ स्कोर आपला या ठिकाणी किती आहे, त्याचबरोबर रॉ स्कोर धरून आपल्याला नॉर्मलायझेशन मध्ये किती वाढले आणि टोटल मार्क आपल्या या ठिकाणी किती वाढले, तर हे काही आपल्याला जे स्कोर कार्ड मध्ये दाखवले जाते जेणेकरून आपल्याला अंदाज लागते। लक्षात ठेवा की आपल्याला एवढे मार्क या ठिकाणी आहे एक लक्षात ठेवा, आणि आपल्याला अंदाज सुद्धा लागते की नाही बा आपल्याला एवढे मार्क आहे तर नक्की आपल्या यावेळेस सिलेक्शन सुद्धा होऊ शकते एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर एसएससी जीडीचा जो स्कोर कार्ड आहे हा आज येऊ शकते, उद्या येऊ शकते, तर आपल्याला वेळोवेळी चेक करायचा, कारण की एसएससी जीडीचा जो स्कोर कार्ड आहे हा 7 दिवसाच्या अंदर या ठिकाणी येत असते। 20 तारखेपासून ते लिंक या ठिकाणी आलेली आहे स्कोर कार्डची, तर आपल्याला या ठिकाणी 27 जून पर्यंत या ठिकाणी वाट पाहायची आहे। तर आज येऊ शकते, उद्या येऊ शकते एक लक्षात ठेवा। तर आता नॉर्मलायझेशन मध्ये किती मार्क या ठिकाणी वाढणार आहे, किती फायदा आपल्याला नॉर्मलायझेशन मध्ये भेटणार आहे, तर ते तुम्हाला सांगून देतो। मागच्या वर्षी जर पाहिला पण एसएससी जीडी भरतीमध्ये 2024 ची जी एसएससी जीडी भरती होती तर पेपर जे मागच्या वर्षी सोपा आला होता, पेपर सोपा आला होता। स्टार्टिंगला जे मुलांना नॉर्मलायझेशन मध्ये जे मार्क भेटले होते तर ते 7 झालं 8 झालं अशा प्रकारे मार्क मुलांना या ठिकाणी भेटले होते। म्हणजे ज्यांच्या स्टार्टिंगला ज्या सोप्या शिफ्ट होत्या, ज्या मुलांच्या सोप्या शिफ्ट होत्या तर त्यामध्ये जवळपास 6 झालं 7 8 अशा प्रकारे मार्क मुलांचे वाढले होते। नंतर मग एसएससी जीडी भरतीमध्ये शेवटी म्हणजे जवळपास शेवटी मार्चच्या एंडिंग पर्यंत जे शेवटी त्या ठिकाणी पेपर चालले होते 7 मार्च पर्यंत। तर 6 मार्चला जे एसएससी जीडीचा पेपर होता तर 6 मार्चला जो तो पेपर आहे तो एकदम हार्ड होता लक्षात ठेवा। म्हणजे सांगायचं एवढंच की शेवटी जे पेपर होते 6 आणि 7 तारीख ह्या 2 दिवस जे म्हणजे हार्ड पेपर या ठिकाणी आले होते एक लक्षात ठेवा। म्हणजे सांगायचं एवढंच की शेवटी हार्ड पेपर आले होते। तर ह्यामध्ये नॉर्मलायझेशन मध्ये जे मुलांचे मार्क्स वाढले तर दुसरी जी एक शिफ्ट होती, दुसऱ्या शिफ्टचा जो पेपर हा हार्ड होता
तर नॉर्मली हार्ड होतं त्यामध्ये, तर त्यामध्ये जवळपास 10 ते 12 विद्यार्थ्यांचे मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढले होते। आणि त्याचबरोबर तिसरी शिफ्ट होती 6 मार्च 2024ची, तर त्यावेळेस जे एका विद्यार्थ्यांना माहीत आहे का, तर जवळपास 16 ते 17 मार्क थर्ड शिफ्टमध्ये त्या ठिकाणी वाढले होते। कारण की या ठिकाणी SSC GD भरतीचा 6 मार्चला या ठिकाणी पेपर झाला होता, 6 मार्चला थर्ड शिफ्ट होती एका विद्यार्थ्याची, तर त्याला जर पाहिलं तर जवळपास 16-17 मार्क नॉर्मलायझेशनमध्ये वाढले होते। तर एवढे भयंकर मार्क त्या ठिकाणी वाढले होते SSC GD भरतीमध्ये, कोणाकोणाला कमी भेटले होते आणि कोणाकोणाला जास्त मार्क नॉर्मलायझेशनमध्ये भेटले होते। तर हे काय तर फरक आहे, तर जर आपला पेपरचा जो लेवल आहे, जेवढा हार्ड तुमचा पेपरचा लेवल असणार आहे तेवढा हा आपल्याला जास्त नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढणार आहे। तर हा फायदा यामध्ये होतो, एक लक्षात ठेवा। जेवढे तुमचा पेपर सोपा असणार आहे, तुमची शिफ्ट सोपी असणार आहे, तर कमी मार्क आपल्याला नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर नॉर्मलायझेशनमध्ये आता ह्या वर्षी सुद्धा बऱ्यापैकी या ठिकाणी मुलांना मार्क वाढणार आहे, कारण की ह्या वर्षी पेपर या ठिकाणी हार्ड होते। तर पहा, जे पण शिफ्ट या ठिकाणी एकदम हार्ड असेल, तुमची जर शिफ्ट एकदम हार्ड असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा जवळपास 15+ मार्क या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। आणि तुमची शिफ्ट जर सोपी असेल तर जवळपास 8 झालं, 10 झालं, अशा प्रकारे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क वाढू शकते, असं आपलं जे विद्यार्थी पर्सनल अंदाज आपला या ठिकाणी एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता SSC GD भरतीची पुढील प्रक्रिया जर पाहिलं तर आता SSC GD भरतीमध्ये असं मुलांना वाटून आलं की बा आपलं लिस्टमध्ये नाव आलं, म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर माझं फायनल सिलेक्शन झालं, SSC GD मध्ये लिस्टमध्ये नाव आलं। तर बा आता सध्या जे आपलं फायनल सिलेक्शन व्हायचं, एक लक्षात ठेवा। आता आपला काय, आता रिझल्ट तर या ठिकाणी लागलं, लिस्टमध्ये आपलं नाव आहे, तर आता आपलं काय होणार आहे, तर स्कोर कार्ड वगैरे येणार आहे, त्यावेळेस आपल्याला माहीत पडणार आहे किती मार्क्स आहे। आणि हे झाल्यानंतर आपलं फिजिकल असणार आहे, इथून 2 महिन्यांना फिजिकल, जवळपास जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये आपलं फिजिकल येऊन जाणार आहे। तर आपल्याला ग्राउंडसाठी जावं लागणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचं SSC GD मध्ये लिस्टमध्ये नाव आहे, तर तुम्हाला ग्राउंडसाठी जावं लागणार आहे। पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे 24 मिनिटांमध्ये, महिला उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आहे 8.5 मिनिटांमध्ये। आणि ज्यावेळेस आपण SSC GDचा फिजिकल त्या ठिकाणी देणार आहे, फिजिकल जेव्हा आपण पास होणार आहे, पास झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी मेडिकल घेतलं जाणार आहे। मेडिकल तर आपलं या ठिकाणी जर समजा आपण मेडिकल क्लिअर निघालो तर त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो आणखीन एक फायनल सिलेक्शन लिस्ट त्या ठिकाणी लागणार आहे। तर अशी पुढची प्रोसेस आहे। तर आपल्याला ग्राउंड द्यावं लागणार आहे, ग्राउंड दिल्यानंतर मेडिकल द्यावं लागणार आहे, मेडिकलमध्ये एखादा पॉईंट भेटला तर त्याच्यासाठी रीमेडिकलसाठी आपल्याला तारीख दिली जाणार आहे। त्याचबरोबर मेडिकलचा पॉईंट आपला क्लिअर झाला तर आपलं जे नंतर जे रिझल्ट लागणार आहे, फायनल सिलेक्शन त्या ठिकाणी मुलांचं होणार आहे। तर रिझल्ट नंतर लागणार आहे, ज्यावेळेस आपलं ग्राउंड होणार आहे, मेडिकल होणार आहे, हे सर्व गोष्टी झाल्यानंतर आपला फायनल सिलेक्शन त्यावेळेस होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशी पुढची प्रोसेस आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि कट ऑफ सुद्धा यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे स्टेट वाईज या ठिकाणी लागते, महाराष्ट्राचा कमी लागते, त्याचबरोबर UP बिहारी सारखा ठिकाणच्या राज्यांचा जो कडाबा हा जास्त जाते, हिंदी जे स्टेट आहे त्यांचा। आणि त्याचबरोबर आपण कट ऑफचा जर विचार केला, तुम्ही जर फर्स्ट चॉईस या ठिकाणी CISF टाकले, तुम्ही UR कॅटेगरीचे आहे, तुम्हाला जवळपास 110 जरी मार्क्स असेल आणि तुम्हाला समजा तुम्ही फर्स्ट चॉईस CISF टाकली तर तुम्हाला CISFचा कट ऑफ जर 110 लागला तर CISF भेटणार आहे। अन्यथा तुम्हाला जर समजा तुम्हाला या ठिकाणी 108 मार्क भेटले आणि त्याचबरोबर फर्स्ट चॉईस जे टाकली CISF टाकली आणि या ठिकाणी 10 वर कट ऑफ CISFचा घेतला आणि BSFचा जो कडाबा हा 108 वर गेला तर तुम्हाला BSFचं भेटणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशी प्रोसेस आजच्या इथं थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।